नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे जणू एका नाजूक फुलासारखं असतं. त्याची काळजी घेणं ही मोठी जबाबदारी असली तरी त्याहूनही तो प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातील एक प्रेमळ, हृदयाला भिडणारा आणि एक अविस्मरणीय अनुभव असतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत. नवजात बालक काळजी सप्ताह. या सप्ताहाचा इतिहास काय आहे, तो का साजरा केला जातो, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, नवजात बाळाचं जीवन हे खूप संवेदनशील असतं. जन्मानंतरचे पहिले 28 दिवस हे बाळासाठी अत्यंत जोखमीचे असतात. याच काळात जगातील सर्वाधिक बालमृत्यू होतात. हा धोका कमी करण्यासाठीच भारत सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आणि राष्ट्रीय नवजात शिशु काळजी सप्ताहाची सुरुवात झाली. नवजात बालकांच्या आरोग्याबद्दल आणि काळजीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह दरवर्षी 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. दरवर्षी या सप्ताहासाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते, जी प्रत्येक नवजात बालकाचा सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे या संकल्पनेवर भर देते. या सप्ताहात आपण एक वचन देतो की आपण आपल्या नवजात शिशूच्या आरोग्यात गुंतवणूक करू, कारण आजचे निरोगी बाळ हेच आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. आता आपण नवजात बालकाची काळजी कशी घ्यायची हे पाहूया. सर्वप्रथम, बाळ जन्माला आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काही मूलभूत काळजी लगेच घेतली जाते. बाळ घरी आल्यावर बाळाला त्वरित कोरडे करून आईच्या छातीजवळ तिच्या उबदार कुशीत ठेवावे. या कांगारू केअरमुळे बाळाचे तापमान नियंत्रित राहते आणि दोघांमध्ये भावनिक बंध मजबूत होतो. बाळाला सैल व सुती कपडे घालावेत आणि हवामानानुसार कपड्यांचे 1-2 थर पुरेसे असावेत. खोलीचे तापमान उबदार ठेवावे. तसंच नवजात बालकाला कधीही जोरात हलवू नये. बाळाला उचलताना नेहमी त्याच्या मानेला आणि डोक्याला आधार द्यावा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याची मान अजून विकसित झाली नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला हात लावण्यापूर्वी प्रत्येक वेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. यामुळे बाळाला जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. बाळाच्या आरोग्याचा आधार म्हणजे त्याचा आहार. इथे कोणतीही चूक करू नका. जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचे दूध पाजावे. पाणी, मध किंवा इतर कोणतेही पेय देऊ नका. पहिलं दूध जन्मानंतर त्वरित येणारं पिवळसर दूध बाळासाठी अमृत आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे प्रतिपिंड भरपूर असतात. बाळाला दिवसातून 8 ते 12 वेळा दूध पाजणं आवश्यक आहे. बाळ जेव्हा भुकेला असल्याचे चिन्ह दाखवेल तेव्हा लगेच दूध पाजावे. दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकर देणं आवश्यक आहे. त्यामुळे पोटात गेलेली हवा बाहेर पडते आणि बाळ शांत राहतं. बाळाची नाळ साधारणपणे 1 ते 2 आठवड्यात आपोआप गळून पडते. नाळ कोरडी आणि स्वच्छ ठेवा. नाळेवर पावडर, तेल किंवा लोशन लावू नका. नाळ गळेपर्यंत बाळाला आंघोळ घालू नका. फक्त कोमट पाण्यानं पुसून घ्या. नाळ पडल्यानंतरही हलक्या हातानं आणि कोमट पाण्यानं आंघोळ घाला. बाळाच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा किंवा पिवळेपणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाला नेहमी पाठीवर झोपवा. बाळाच्या बिछाण्यावर उषा, मऊ खेळणी किंवा जाड ब्लँकेट ठेवू नका. पहिले 6 महिने बाळाला तुमच्या खोलीत पण त्याच्या वेगळ्या पाळण्यात झोपवा. जन्मानंतर लगेच BCG, पोलिओचा पहिला डोस आणि हिपॅटायटिस B यांसारखी आवश्यक लसीकरणं वेळेत पूर्ण करा. लसीकरण बाळाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतं. नवीन पालक होणे हा भावनिक प्रवास असतो. अशा वेळी आईनं स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिकतेचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी विश्रांती घ्या आणि कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. तुमच्या बाळासाठी तुम्ही सर्वोत्तम पालक आहात. स्वतःवर विश्वास ठेवा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.